मातोश्रीच्या अंगणामध्ये ठाकरेंची डोकेदुखी वाढणारे बंडखोर चंद्रशेखर वायगणकर उमेदवारीवर ठाम असल्याचं कळतंय। चंद्रशेखर वायगणकर हे नॉट रिचेबल आहेत। वॉर्ड क्रमांक 95 मधून हरी शास्त्री हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत, मात्र त्यांना उमेदवारी दिल्यामुळे चंद्रशेखर वायगणकर हे नाराज आहेत आणि त्यामुळे त्यांनी बंडखोरी केलेली आहे आणि आता ते नॉट रिचेबल आहेत। अर्ज मागे घेण्याची मुदत ही 3 वाजेपर्यंत आहे आणि त्यामुळे चंद्रशेखर वायगणकर हे नॉट रिचेबल असल्यामुळे मातोश्रीच्या अंगणामध्ये ठाकरेंची डोकेदुखी वाढलेली आहे। आता जी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, बंडखोर चंद्रशेखर वायगणकर हे आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत अशी सध्या चर्चा आहे, कारण ते सध्या नॉट रिचेबल आहेत। वॉर्ड क्रमांक 95 मधून हरी शास्त्री हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। पक्षानं त्यांना उमेदवारी दिल्यामुळे चंद्रशेखर वायगणकर हे सध्या नाराज आहेत आणि त्यामुळे त्यांनी बंडखोरी केलेली आहे आणि सध्या ते आपल्या बंडखोरीवर, आपल्या उमेदवारीवर ठाम असल्याचं कळतंय। कृष्णात पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, काय वाटतं, चंद्रशेखर वायगणकर अपक्ष उमेदवार जो अर्ज त्यांनी भरलाय ते मागे घेतील का? सध्या तरी ते माघार घेतील असं वाटत नाही। शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु आजपासून ते नॉट रिचेबल असल्याची देखील माहिती मिळते। त्यांचा संपर्क होत नसल्याची माहिती सध्या मिळते, त्यामुळे आज माघारी घेण्याचा आजचा दुपारपर्यंतची वेळ आहे। त्यामुळे आज दुपारपर्यंत जर माघार घेतली नाही तर त्यांचा उमेदवारी अर्ज कायम राहू शकतो। त्यामुळे अपक्ष म्हणून ते निवडणूक लढवू शकतात असं एक वातावरण झालेलं आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांच्या सोबतचे शाखा प्रमुख आहेत किंवा शिवसेनेचे इतर पदाधिकारी आहेत त्यांनी राजीनामा दिलेला आहे, याचा अर्थ ते ही निवडणूक लढवण्यावर ठाम दिसत आहेत। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।